अक्सर भीमराव अंबेडकर को बहुत महान व्यक्तियों में प्रस्तुत किया जाता है। अंबेडकर ने नारियों को पढ़ने का अधिकार दिया। सच्चाई, अंबेडकर के समय ही 15 पढ़ी लिखी औरतों ने संविधान लिखने में महत्वपूर्ण योगदान दिया। अंबेडकर आता त्यांचं पुढचं स्टेटमेंट असं आहे की जर संविधान लागू झाल्यानंतर स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला तर संविधान बनवताना संविधान सभेमध्ये 15 महिलांनी संविधान बनवण्यासाठी मदत कशी काय केली। भारताच्या संविधान सभेमध्ये जवळजवळ 400च्या आसपास लोकांचा सहभाग होता, तर त्यामध्ये 15 महिला देखील होते आणि त्यातल्या 5 ते 6 महिला सुशिक्षित होत्या। तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि यांचं शिक्षण भारताच्या बाहेर झालेलं होतं आणि राहिलेल्या ज्या 8-9 महिला होत्या त्या अशाच समाजसेवा करणाऱ्या, विविध सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेणाऱ्या महिला होत्या। आता तुम्ही जर स्वातंत्र्य काळाच्या आधी महिलांचा लिटरसी रेट जर बघितला तर तो फक्त 7% होता आणि त्यातल्या पण बऱ्याच महिला ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्या महिला देशाबाहेर जाऊन शिकल्या होत्या आणि ज्या काही महिला स्वातंत्र्य काळाच्या आधी शिकलेल्या होत्या त्या देखील ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी विचारामुळे शिकलेल्या होत्या। आणि जेव्हा भारतीय संविधान लागू झालं तेव्हापासून ते आतापर्यंत तुम्ही स्वतः बघताय की भारतीय महिलांचा लिटरसी रेट किती वाढलाय। अंबेडकर के पिताजी खुद उस जमाने में अंग्रेजों की आर्मी में सूबेदार मेजर थे। आता मला एक गोष्ट सांगा, त्या काळी इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं म्हणजे भारतावर इंग्रजांचं राज्य होतं। मग भारतामध्ये जो कोणी व्यक्ती सरकारी नोकरी करणार तो इंग्रज सरकारसाठीच करणार आणि इंग्रजांनी जर त्यांना नोकरी दिली तर स्वतःचं पोट भरण्यासाठी त्यांनी केली आणि फक्त रामजी बाबांनी केली नाही। हजारो भारतीयांनी इंग्रजांकडे नोकरी केली। मग यात फक्त बाबासाहेबांचेच वडील तुम्हाला दिसतात का? ज्या व्यक्तीने स्त्रियांच्या हक्कासाठी हिंदू कोडविल कायदा तयार केला आणि तो कायदा जेव्हा संविधान सभेमध्ये नाकारला गेला त्या क्षणी स्वतःकडे असणाऱ्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला, अशा व्यक्तीच्या कार्याला गालबोट लागणारा हा AI व्हिडिओ ज्याने कोणी तयार केला आहे त्याला माझं एकच सांगणं आहे, कितीही ढग आडवे आले तरी सूर्याचं अस्तित्व कधीही संपू शकणार नाही। शिल्पकार झालं बाप माझं, खोट्याचं साज आमचा ताज भीम माझ।